जिल्हा ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष. मंडणगड तालुक्यामध्ये शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शासकीय जयंतीच्या याच्यामध्ये माननीय लोकनेते आमचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांची जयंती शासकीय जयंती म्हणून शासनाने जाहीर केली. दादा हे तसे विकासासाठी आणि त्यांच्या धडक बेधडक कामासाठी प्रसिद्ध होते. त्यांचं चालतं बोलतं इंजिन, विकासाचं चालतं बोलतं इंजिन म्हणून आम्ही दादांचा बघायचो. आणि दादांचीच प्रेरणा तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी घ्यावी यासाठी आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड माझ्या वतीने आमच्या सहकार्य प्रकाशजी शिगवण असतील, रमेशदादा दळवी असतील, भाई लाकेन असेल, अनिल गरडकर असेल, साईराज सावंत असेल, नगरसेवक हरेश मर्चंडे असतील, सुभाष सापटे असतील, भरत उकळे असतील, आम्ही सगळ्यांनी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दादांची प्रतिमा भेट दिलेली आहे. जेणेकरून शासनाच्या आदेशानुसार जयंतीच्या निमित्त दादांच्या प्रतिमेचं पूजन होऊन ते प्रथमदर्शनी कार्यालयांमध्ये लावून त्याची प्रेरणा कर्मचारी आणि सर्वच नागरिक घेऊन दादांच्या वाटचालीप्रमाणेच आपल्या ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून चांगलं काम करतील यासाठी आम्ही त्या प्रतिमा प्रत्येक तालुक्याच्या शाळांना आणि कार्यालयांना दिलेली आहे. 22 तारखेच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही भिंगरोली शाळेच्या इमारतीला दिलेल्या सौर प्रणालीचं लोकार्पण रमेशदादा दळवींच्या हस्ते ठेवलेलं आहे. त्यानंतर विविध ठिकाणी फळं वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही काही लोक गुणवंत विद्यार्थी असतील किंवा काही कर्मचारी असतील त्यांचा गुणगौरव करण्याचा देखील कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाच्या वतीने करण्यात आलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे जयंतीचे कार्यक्रम या ठिकाणी तालुक्याच्या वतीने केलं जाईल. दादा आमच्यात नसल्याची एक मोठी पोकळी आमच्यामध्ये आहेच. सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या तटकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं वाटचाल करत असताना दादा नसल्याची खंत कायम आमच्या मनात राहील. आणि या निमित्ताने जयंतीच्या निमित्त दादांना एक भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करून दादांच्या विचारांनी पुढे वाटचाल करू असं आम्ही तुम्हाला जाहीर करतो.